महिला आरक्षण विधेयक को लेकर महाराष्ट्र की राजनीति गर्मा गई है। चंद्रशेखर बावनकुळे ने सुप्रिया सुले और विपक्ष पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा है कि आरक्षण का विरोध कर विपक्ष ने महिलाओं के अधिकारों के साथ अन्याय किया। सुप्रियाताई सुळे या महिला नेत्या आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 350 महिला खासदारांना निवडून येण्याची संधी दिली। महाराष्ट्राच्या विधानमंडळात 160 महिलांना निवडून येण्याची संधी होती। मला हे सांगा की जर इतक्या मोठ्या महिला संसदेमध्ये आणि विधानमंडळात आल्या असत्या तर या देशाचं चित्र काय असतं? त्या 70 कोटी महिलांच्या भावना प्रश्न सभागृहात मांडता आले असते। आणि म्हणून जे पंतप्रधान मोदीजींनी म्हटलं की काँग्रेस पार्टी आणि ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्या 211 खासदारांनी आणि काँग्रेस पार्टीने भ्रूण हत्या केली। हे मोदीजींनी जे म्हटलं ते योग्य आहे। देवेंद्रजींनी म्हटलेलं मला माहिती नाही सुप्रियाताईला का झोंबलं, त्यांनी अशा पद्धती का कराव्या, त्यांनी असं का बोलावं हे मला कळत नाही। सुप्रियाताईंनी उलट महिला आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। ते सांगतात आहे संभ्रम निर्माण करताय 2023चा 543 खासदारामध्ये 33% महिला किती आल्या असत्या? आज मोदीजींनी 350 महिला खासदार आणि सोबत मोदीजींनी भंडारा जिल्हा आहे 2 भाग झाले असते। खासदारांना कमी जर लोकसंख्येचा खासदार असेल त्याला सर्वीकडे लक्ष येता येतं। लोकसभेच्या खासदाराचं जे सीमांकन आहे, परिसीमन आहे ते झालंच नाही आहे आणि त्यामुळे 40 लाख लोकांचे मतदारसंघ आहेत, 40 लाख मतदाराचे मतदारसंघ आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका, प्रधानमंत्री मांडलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिलांकरता आहे। आणि ज्यांना झोंबलं असेल त्यांना खऱ्या अर्थाने आता जनता ही त्यांना दाखवून देणार आहे घरचा हवा। हे जेव्हा निवडणुकीला उभे राहतील, हे जेव्हा ज्यांनी 211 खासदारांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं आहे, हे जेव्हा निवडणुकीला उभं राहतील तेव्हा त्यांना घरी जावं लागेल। देशाची जनतांना माफ करणार नाही, कारण यांनी 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवलं आहे। 150च्या वर महिलांना विधानसभेत येण्यापासून थांबवलेलं आहे। यांना खऱ्या अर्थाने घरचा हवा, घरचा रस्ता ही जनता दाखवणार आहे। त्यामुळं ज्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला, यांनी किती स्पष्टीकरण दिलं, किती त्या ठिकाणी आवारून बोलले, तरी काही होणार नाही। जनता यांना सोडणार नाही।